नक्कीच नयन सर जे आपण सांगितलं तेच तर कुठेतरी असतं ना जेव्हा चूज केला जातो संघ आणि खेळाडू चूज केले जातात तेव्हाच कुठेतरी ती अक्षर प्रणाली जी असते ती लिस्ट असते ती फिक्स करून चांगल्या प्रकारची मजबूत बनवायची असते तरच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ चांगला पाहायला मिळतो. त्या दरम्यान 4 धावांचा फटका सजवला गेला. 38 धावांचं लक्ष असेल ना की ज्या ठिकाणी सलामीची जोडी बघा काय चेंज केली गेली आहे. कुंदन आलाय का नाही आलाय मध्ये का आला नाही का त्याला माहिती 38 धावा करायच्यात. आपल्या पाठी जे फलंदाज आहेत त्यांना सुद्धा आपल्याला कुठेतरी तयार करायचंय त्यांची सुद्धा आत्मविश्वास वाढवायचा यासाठीच कुंदन पाठी धावला. सलामीची जोडी चेंज झाली. आपण मगाशी पॉइंट टेबल पाहिलं. पॉइंट टेबल मध्ये रॉनिश पॅटर कुठे टॉपला आहे. त्यांना माहित आहे आपण क्वालिफाय झालेलो आहे. आता कुंदन रोहिलकरने काय केलंय की आपलं जे पाठीमागे खेळाडू आहेत त्यांना तो चेक करतोय. तो कशा पद्धतीने फलंदाजी करताय. ज्या वेळेला आपल्या संघ कुठेतरी कठीण अवस्थेत असेल त्यावेळेला त्या कठीण अवस्थेतून आपला खेळाडू आपला फलंदाज आपल्या संघाला बाहेर काढेल का. हा आहे कप्तान, हा आहे अनुभव, दांडगा अनुभव आहे त्यांना आणि त्याचं रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नक्कीच या ठिकाणी कुंदनला तुम्ही अनेक वेळा अनेक स्पर्धेमधून वरवडे गावामध्ये तर अनेक वेळा कुंदन खेळण्यासाठी येतो. तिथे मात्र ओरमच्या मॅच असतात. मात्र ते लाजबाब फलंदाजी लाजबाब गोलंदाजी असते. मला वाटतं त्याच्या घराचा जर विचार केला तर एक खोली म्हणतात त्याची बक्षिसानेच भरलेली आहे कुंदनची. मी काय बघितली नाही पण ते असणार कारण त्यानं जो जिथे जावं तिथे त्याला पारितोषिक असतं ट्रॉफी घेत असतो तो त्यामुळे नक्कीच असणार. कुंदनच्या बाबतीत बोलावं तितकं थोडं आहे. तो खारवी समाजाचा हिरो आहे. एक बॉल आहे. मग तो ओरम क्रिकेट असेल अंडरआर्म क्रिकेट असेल तुम्ही कधीही त्याला फोन करा तो तुम्हाला फोनवरती पहिली गोष्ट हीच सांगेल माझी मॅच आहे थोड्या वेळानं फोन करा. तो ऑन द वे मला वाटतं 24 आवर्स मधले 12 तास क्रिकेटच खेळत असतो. येस येस येस. तो कायम कुठे ना कुठे दौऱ्यावरच असतो. त्याला कधी मी आत्ताच सांगितलं ना कधीही फोन करा माझी मॅच आहे थोड्या वेळानं फोन करा प्लीज. हिचं खरं कारण सांगायचं झालं सर तर हे क्रिकेटवरचं असलेलं त्याचं प्रेम म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत त्याचं क्रिकेट म्हणजे आपलं एक लवर क्रिकेट म्हणजे आपलं लव प्रेयसी. आणि ज्या पद्धतीने त्याचा जो दृष्टिकोन आहे क्रिकेट ज्या पद्धतीने तो क्रिकेट पाहतो क्रिकेट पाहतो म्हणण्यापेक्षा तो क्रिकेटमध्ये जगतो म्हणून तो अशा पद्धतीने परफॉर्मन्स करतो. नक्कीच नक्कीच कारण त्याच्या अंगामध्ये भरलाय क्रिकेट तो जगतो त्या क्रिकेटवरती तर त्याच्या अंगामध्येच असणार क्रिकेट. हा सामना पाहत असताना क्रिकेटमध्ये कुठेतरी क्रीडारक्षी थोडे धीमे पडलेले दिसत आहेत नाराज झालेले आहेत त्या सामन्यावरती दिसत आहेत कारण कुठेतरी झुंज पाहायला मिळणार होती त्यांना ती झुंज पाहायला मिळाली नाही. एक तर ती सामना कुठेतरी 4 धावांची फक्त मला वाटतं गरज आहे ते 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 3 धावा हा त्यातला चेंडू मला वाटतं नोचा इशारा येईल नक्कीच या ठिकाणी. या स्पर्धेतील सर्वात खराब चेंडू जिंकले या सामना या ठिकाणी मला वाटतं फायटर संघ जिंकलेला आहे. विजयी संघाचे अभिनंदन आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल झुंजार जांभारी संघाचे सुद्धा आभार आणि मला वाटतं क्वालिफायर मध्ये नक्कीच फायटर संघ दिसणार आहे मित्रांनो आपल्याला कारण चांगल्या प्रकारे 4 सामने स्वतःच्या खिशामध्ये घातले म्हणजे 8 पॉइंट टेबल पाहिलं तर 8 वरती जाऊन पोहोचलंय त्यांचं. प्लेअर ऑफ द मॅच मानस लाकडे. प्लेअर ऑफ द मॅच मानस लाकडे.
टीम मधल्या सगळ्या प्लेयर्सची नावं माहिती आहेत, त्यांना कृपया इथे पाठवा. शेवटचा सामना आहे. पटकन मैदानात यायचंय जय हनुमान कुडली आणि आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कोण घेत पहिले सहा नावं सांगण्यासाठी कोणीतरी एक प्लेअर कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. चला पंचांना विनंती असेल कृपया सामन्याला सुरुवात करून घ्या. विनंती असेल आपल्याला घेऊन मी प्लीज पंच मैदानाचा ताबा घ्या. सामन्याला विलंब करू नका. कळत नाही. नक्कीच हा सामना सुद्धा 4 षटकांचा पाहायला मिळेल आणि या सामन्यामध्ये कोणताही संघ जिंकू कोणत्याही संघावरती परिणाम होणार नाही त्याचा. दुसरी टीम पाठीमागे कोण खेळते रे? चिजबंदर पालशेत वॉरियर्स विरुद्ध जय हनुमान कुंडली या दोन संघांमध्ये हा होत असलेला सामना. फक्त या सामन्यामध्ये मित्रांनो औपचारिकता शिल्लक राहिली आहे, कारण अगोदरच ऑलरेडी दोन संघ या ठिकाणी पुढच्या फेरीमध्ये दाखल झाले, क्वालिफाय झाले आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि या ठिकाणी स्ट्रायकर फलंदाज असेल रोहित, नॉन स्ट्रायकर फलंदाज आर्यन, स्ट्रायकर गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, नोचा इशारा या ठिकाणी एकच धाव या ठिकाणी श्री गणेशा केला जातोय अतिरिक्त धावाने. हा चेंडू पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी नक्कीच 22 स्वरूपामध्ये एक धाव खर्च केली जाते. चिन्मय साखरकर जर कुठे असतील तर कृपया पॅन्डलकडे या. चिन्मय साखरकर. त्या दरम्यान या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुंदर चेंडू म्हणावा लागेल, मात्र तितक्या सुंदर त्या खेळून काढला चेंडू. 4 धावांसाठी चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. धाव संख्या झाली 6 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा जाईल 2 धावांसाठी. जाहीर क्षेत्रामध्ये आखून दिलेला हा नक्कीच या ठिकाणी शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी. दोन कसे एकच आहे ना. दरम्यान खणखणी चौका स्टंपला लागून गेला चेंडू 4 धावांसाठी. मला सांग पहिला डॉट आहे ना. हा चेंडू नक्कीच या ठिकाणी निर्धाव जाईल. षटक समाप्तीचा इशारा झाला. धाव संख्या झाली पहिला 9 नंतर काय आहे? 12. एक डॉट. धाव संख्या झाली 12. डॉट 4 नंतर काय आहे? 4 नंतर काय आहे? 4 नंतर परत आणि 4 धावा. खणखणी चौकार डॉट या आहे ना. ठिकाणी. बॉलर नेम समीर या ठिकाणी दुसरा षटक हाताळताना पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला गेला या ठिकाणी आणि कुठेतरी चांगली सुरुवात म्हणावी लागेल. रोहित या ठिकाणी हा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू तिथेच राहिला. निर्धाव चेंडू झाला. औपचारिकता या सामन्यामध्ये फक्त उरली आहे, कारण 2 संघांनी ऑलरेडी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे. या ठिकाणी कुठेतरी चांगल्या प्रकारची खेळी करत असताना फायटर संघ आणि दत्तप्रसाद जांभारी संघ चांगल्या प्रकारचे कुठेतरी खेळ करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसले. 2 डॉट. हा चेंडू पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय त्या ठिकाणी. पंचांचा अतिरिक्त धावाने कुठेतरी गोलंदाज इथे एक धाव खर्च करतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू. 2 धावा आता मात्र सलग खर्च केल्या वाईट स्वरूपामध्ये. धाव संख्या झाली 18. हा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी नवदूत खेळाडू एक या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त चेंडू का मैदानाच्या आतमध्ये टाकले जातात? फक्त 6 चेंडू टाकायचे असतात आणि आपण जवळजवळ 10, 12, 11 चेंडू 9 चेंडूचा इशारा पुन्हा एकदा
11-12 चेंडू जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये टाकतो तेव्हा ऑलरेडी आपण 2-2 षटकं टाकतो आणि धावा किती त्याच्यावरती खर्च करतो याचा विचार का करत नाही. 6 चेंडू फक्त सोडून द्या. 6 चेंडूंवरती जास्तीत जास्त किती 16 धावा जातील, 15 धावा जातील. मात्र तुम्ही एक्स्ट्रा चेंडू टाकून एक्स्ट्रा धावा वाढवता, एक्स्ट्रा चेंडू वाढतात. धाव संख्या झाली 25 25 एक आहे अजून. 25. एक आहे एक चेंडू बाकी आहे. एक आहे. एक चेंडू अजून आहे. हे का कन्फ्युजन होतं माहितीये का? कारण चेंडू जे वाढले जातात, एक्स्ट्रा चेंडू जे वाढले जातात, या ठिकाणी कुठेतरी पंच सुद्धा बिचारे कन्फ्युज होतात कधी कधी. कारण तुम्ही 10 12 चेंडू टाकता आणि ते मोजत असताना त्या ठिकाणी कुठेतरी प्रॉब्लेम येतो. त्या दरम्यान शेवटच्या चेंडूवर आला एक चौकार. धाव संख्या झाली 29 धावा. 29 धावा या ठिकाणी बॉलर नेम चिजबंदर वॉरियर्स पालशेत संघ या ठिकाणी 29 धावांपर्यंत कमिटीचा आतापर्यंत माणूस आहे ना? बदल मारली आहे. परेश तिसरं षटक घेऊन आलाय परेश. हा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण, वन हँड या ठिकाणी एका हाताने चेंडू फील्ड केला गेला. चांगला टीम बरोबर. सुंदर या ठिकाणी मात्र विकेट किपरने आपलं चोखरीत्या काम पार पाडलंय. ऋतुराज कुठे ऋतुराज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदा दिसतोय. ऋतुराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कारण हे सामन्यामध्ये औपचारिकता फक्त उरले, त्यामुळे जे राहिलेले खेळाडू त्यांना तरी कुठेतरी संधी द्यावी हाच विचार असेल. त्या दरम्यान नक्की निर्धाव चेंडू टाकला जातोय. चाललाय मला काय परेश या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. नो बॉल झाला एक. चेंडू 1+1 2 धावा. 2 धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. धाव संख्या नवीन बॅटर कोणाला आहे? 31 धावा. हा चेंडू ऋतुराज नाही आहे पुन्हा playing एकदा निर्धाव चेंडू जाताना दिसतोय मित्रांनो. चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी दाखव जरा मला. षटक समाप्तीचा इशारा येतोय. धाव संख्या धावला 29. wicket. धाव संख्या नऊ. 29. सुंदर षटक म्हणावं 9+1 लागेल आहे ना? परेशाचं. शाबासकी 9+1 देत आहे आहेत ना? बाहेरून प्रेक्षक त्यांचे समर्थक. सुंदर षटक आणि टाकला नंतर आपण 2 परेश. डॉट. स्कोर बरोबर 31 हा. हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. शार्दूल शेवटचं षटक घेऊन आलाय तो शार्दूल. त्याचा समाचार घेतला म्हटलं रोहितने चांगला फटका मारला आणि 4 धावा वसूल केल्या संघासाठी. हा चेंडू आता मात्र वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी खर्च केली जाते. हो सुंदर चेंडू होता म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू. हा चेंडू मात्र 4 धावांसाठी. कणकणीत चौकार. 40 धावा धाव फलकावरती लागल्यात आतापर्यंत. 3 चेंडू अजून बाकी आहेत शेवटच्या षटकामधील. पुन्हा एकदा सुंदर चेंडू या ठिकाणी. ज्या फलंदाजांनी आता मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी केली त्यामध्ये नवदूत खेळाडू आपल्याला मित्रांनो पाहायला मिळाले. हा एक नवीन गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय. या ठिकाणी कुठेतरी त्याला सुद्धा संधी दिली गोलंदाजी करण्याने. परेशने सुद्धा एक चांगलं षटक टाकलं. हा गोलंदाज सुद्धा चांगल्या प्रकारचं षटक टाकलं. त्या दरम्यान एक कणकणी चौकार लगावला गेला. 4 धावा नक्कीच धाव खात्यामध्ये जमा केल्या जातील. धाव संख्या असतील त्या 45. शेवटचं षटकामध्ये शेवटचा चेंडू होता आणि या ठिकाणी धाव संख्या स्थगित आहे ती 45. 45 धावा. 46 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू 46 धावा. पब्लिक चालला सगळं. एक नंबर आतापर्यंत झाले मस्त. कालची लास्ट मॅच मस्त मॅच. पब्लिक इकडे नाचत होतं ना भारी. इथे नाचत होतं पब्लिक.
लास्ट डे ला होणार ते. बॅट्समन कोण आलेत बघ जरा. चला जाऊया पुन्हा एकदा Bowler. मैदानाच्या दिशेने. स्ट्रायकर सलामीची जोडी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. समीर आणि अभिषेक. हर्षद असेल गोलंदाज. 24 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष असेल. नक्कीच पहिला चेंडू टाकला जातोय समीर साठी. निर्धाव चेंडू टाकताना दिसतोय हर्षद या ठिकाणी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. आणखीन एक 3 चेंडू निर्धाव. वाईट चेंडू. आता मात्र 3 चेंडू निर्धाव टाकले. चौथा चेंडू हाताळत असताना स्वयं मारा करतोय. वाईट चेंडू टाकला आणि त्यानंतर मात्र 5वा चेंडू टाकला. क्लीन बोल. दांडी गोल. दांडी गुल. दांडी गुल. कोण जातो हा. सार्थक नवीन फलंदाज असेल. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सार्थक. सार्थक होतोय का बघूया. या आपल्या संघासाठी सार्थक ठरतोय का बघूया. मात्र सार्थक ठरून आता काही उपयोग नाही, कारण खूप उशीर झाला. आपल्या संघासाठी जी कामगिरी करायला पाहिजे होती ती करताना आपण कुठेतरी कमी पडलात आणि औपचारिकता उरली या सामन्यामध्ये. वाईटचा इशाराला पंचांचा. अतिरिक्त धाव नक्की खर्च केली जाते. धाव संख्या 2 धावा. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल नक्कीच या ठिकाणी. एक बॉल. शेवटचा चेंडू असेल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या आहे ती 2. एक गडी बाद 2. सुंदर. आणि स्थगिती असेल त्या धावसंख्येवरती 2 धावा 1 गडी बाद. पहिलं षटक. नवीन नवीन गोलंदाज वापरले जात आहेत कारण त्यांना माहिती आहे औपचारिकता आहे. कोण आहे. संजित. संजितला एक संधी आली. बघूया संजित सुद्धा खुश असेल की आपल्याला गोलंदाजी मिळाली. शेवटच्या सामन्यामध्ये होई की नाही पण मिळाली. 9 चेंडू होता. त्याचा समाचार काय घेता आला नाहीये अभिला. 3 धावा. हे प्लेइंग 9 मध्ये नव्हते कोणीच. हा चेंडू काय वाईटचा करणार? इशारा. आता अपडेट केले ना मी. ते 2 क्षेत्ररक्षक विचार करत होते तू अडवणार आहेस की मी अडवणार. नशीब त्यांच्याकडे मोबाईल नव्हता ना. ते एकमेकाला कॉल करण्याच्या नादामध्ये 4 धावा गेले असते तोपर्यंत. 9 चेंडू. त्या दरम्यान मात्र या ठिकाणी फटका कुठेतरी चुकताना दिसलोय. बॅट चेंज केली जाते अभिकडून. आता मात्र अभि एक लेफ्टी फलंदाज आहे मात्र खूप सुंदर फलंदाजी करतो जय हनुमान कुर्ली संघाचा. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पाहायला मिळतो या ठिकाणी. संजित मात्र खरोखर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. कुठेतरी आताच्या मॅच मध्ये त्याला ही संधी आली. हा चेंडू फिळकेला जातोय. नक्की निर्धाव चेंडू. नो चेंडू नी काय boundary आहे ना? धावांकडून 5 धावा खर्च केल्या जात आहेत. धाव संख्या आहे ती 10 धावा. 3 चेंडू आतापर्यंत टाकले आहेत आणि नक्कीच या ठिकाणी चांगलं षटक चांगलं टाकतोय संजित. मात्र कुठेतरी स्वयं मारा. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. चेंडू नक्कीच फील्ड केला जाईल या ठिकाणी. 2 आहेत ना. 2 चेंडू शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकातील अजून येणारी 12 चेंडू शिल्लक असतीलच. दरम्यान आला काय खणखणी रे? चौकार. 16 झाले. 13 बॉल 30. बाउंड्री. शेवटचा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू टाकताना दिसला. बघूया तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. 12 चेंडू टाकले गेले मित्रांनो.
12 चेंडू टाकून या ठिकाणी कुठेतरी समोरच्या फलंदाजाला खेळण्यासाठी काय झालं? उत्सुकता दाखवली की आपण खेळा, मी आपल्याला एक्स्ट्रा चेंडू टाकणार आहे. हा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. रोहित तिसरं षटक घेऊन आलाय रोहित. हा चेंडू बघूया, नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चेंडू जात नाहीये, टॅप करतोय फलंदाज, चेंडू मात्र जात नाहीये. सार्थकला कुठेतरी ताकद लावावी लागेल जर चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा असेल तर. आता मात्र ताकद लावली, टॅप केला चेंडू आणि 4 धावा प्राप्त झाल्या. हा चेंडू नक्की बॅट इकडा घेऊन बॅक टू पॅव्हलियनच्या दिशेने रस्ता पकडावा लागतोय या फलंदाजाला. विकेट गेली. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये Catch दाखल कोणी घेतली? होईल ही तो. कोण आहे, हा? नाव कोणाचं पण नाव? चेंडू नक्कीच निर्धाव चेंडू. हा? ही काय किपरची कॅच सुंदर पाहिजे आपल्याला. चेंडू, सलग 2 चेंडू निर्धाव ओय टाकले बाई. गेले आणि या ठिकाणी नक्कीच षटक समाप्तीचा इशारा. विकेटी एक्स्ट्रा एकही धाव दिली नाहीये या गोलंदाजाने. खरोखर नाव काय? कौतुक करावं लागेल, होय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. शेवटचं षटक. अनिकेत पहिला चेंडू शेवटच्या षटकातील स्वयंमारा केला जातोय. भाग्यवानला सिलेक्ट कसा करू मी? वाईट चेंडू पुन्हा एकदा. मॅच मध्ये रंगत ठेवायला पाहिजे होते. अगोदरचे सामने नवीन जर कोण batter 2-2 आलाय? सामने जिंकले असते नवीन कोण प्रत्येक batter आलाय? संघाने, तर कुठेतरी या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाची काय झालं रंगत जरा दाखव निर्माण मला. झाली असती, चुरस निर्माण झाली असती अंतिम सामन्यापर्यंत. विकेट तर नंतर या काय झालं? ठिकाणी औपचारिकता फक्त या सामन्याच्या ओय भाई. दिशेने आपल्याला पाहायला मिळाली. क्रीडा रसिक, मायबाप रसिक सुद्धा नाराज दोन्ही dot. दिसतायत. कुठेतरी Over रंग झाली पाहायला मग. मिळत नाहीये, करमणूक त्यांची केली जात नाहीये. नवीन कोण आहे बॉलर? काही चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या अरे षटकातील. अनिकेत हाय कुठे याच्यात? बॉलर अनिकेत नाहीये. नक्कीच वाईटचा इशारा. काय चाललाय? बॉलर याचं नाव काय माहितीये काय? ऋतुराज वगैरे नाव आहे काहीतरी याचं. पहिल्या हा बॉलर चेंडू आता मात्र 4 धावांसाठी जातोय. ए भाई जरा दाखव मला जरा दाखव. धाव संख्या झाली चल घे. 30 धावा. डॉट 4 डॉट वाईड 4 30 झाले. हे असं आता विकेट किपरचं नाव नाही माहिती होतं. पहिलं काय झालं, किती मागे राहिलो मी. 2 पाहिजे 2. 2 चेंडू 2. हा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. नोचा इशारा येतोय पंचांकडून. अरे 2 हा चेंडू टाकण्याच्या नादामध्ये जवळजवळ मला वाटतं प्रत्येक गोलंदाज एक्स्ट्रा धावा, एक्स्ट्रा चेंडू टाकतोय. झाली चल. हा चेंडू मात्र या ठिकाणी शेवटचा चेंडू ठरला. नक्कीच या ठिकाणी सामना विजयी संपादन केला. मात्र अरे तो match औपचारिकता होती या सामन्यामध्ये. रोहित के सामन्याचा सामनावीर रोहित के ना ह्यांच्यातच आहे.